अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग चौथा. हरिजपानेच संसार निवृत्ती. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. भाव नसताना भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे, आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळणे कठीण आहे. अंगात बळ नसताना शक्ती आहे असे म्हणण्यासारखेच ते आहे. देवता लागलीच प्रसन्न कशा होतील, म्हणून उगीच का कष्टी होतोस? शांतपणे स्वस्थ राहा ना. रात्रंदिवस मोठे कष्ट सहन करून प्रपंच करतोस, त्याऐवजी हरीला का नाही भजत? श्री ज्ञानदेव म्हणतात, हरिजप करशील तरच प्रपंचाचे बंधन तुटणार आहे, एरवी नाही. सर्वत्र एक श्रीहरीच व्याप्त असून त्याच्या वाचून दुसरी वस्तूच नाही, असा दृढ विश्वास असणे म्हणजे भाव. आणि अशा श्रीहरीवर आत्मवत निस्सीम प्रेम असणे यालाच भक्ती म्हणतात. सगुण श्रीहरीवर परमप्रेम असण्यालाच भक्ती म्हटले आहे. प्रत्येकाला आपला देह, आपले कुटुंब, आपले घर, धन इत्यादींविषयी परमप्रेम असते, परंतु असे प्रेम भगवंतांविषयी असत नाही. वास्तविक भगवंतच या सर्व रूपांनी नटलेले आहेत. हा दृढ भाव असेल तर आपल्याला बाह्य वस्तूंविषयी वाटणारे प्रेमच भक्ती होईल. पण वासनांमुळे अशुद्ध असलेल्या अंतःकरणात शास्त्रांनी व संतांनी सांगूनही हा विश्वास उत्पन्न होत नाही. म्हणून हरिनाम स्मरणाने अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. शुद्ध अंतःकरणातच हा भाव दृढ होतो. जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी, असे समर्थ म्हणतात. तर तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा, असे तुकाराम महाराज म्हणतात. जोवर भक्ती नाही तोवर मुक्ती होऊच शकत नाही, असे माऊली म्हणतात. मुक्तीची दोन अंगे आहेत, एक दुःख निवृत्ती आणि दुसरे परमानंदाची प्राप्ती. आत्मज्ञानाने संसार ही स्वतंत्र वस्तू नाही हे कळल्यावर दुःख निवृत्ती होते. पण भगवत भक्तीशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही. या परमानंदासाठीच तर आत्मज्ञान झाल्यानंतरही थोर थोर आचार्य आणि संत भगवत भक्तीत रमतात. अंगात बळ नसताना मी हे करीन आणि ते करेन हे म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसेच श्रीहरीच्या अद्वैत सत्तेवर विश्वास नसताना श्रीहरीवर भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे. आणि भक्तीशिवाय मुक्ती अशक्य आहे. जगातील सुखांच्या मागे लागलेला मनुष्य ती सुखे मिळवून देणाऱ्या देवतांच्या आराधना करताना दिसतो. पण या देवता प्रारब्धानुसार ठरलेल्या सुखदुःख प्राप्तीत काहीही फरक करू शकत नाहीत. श्री एकनाथ महाराज म्हणतात, अदृष्ट आधीन हे शरीर, तेथ आलियाही हरिहर. अन्यथा न करवे अणुमात्र, हे वेदशास्त्र संमत. आपल्या पूर्वकर्मानुसार बनलेल्या प्रारब्ध भोगाचा संकल्प करता श्रीहरीच आहे. म्हणून त्याचा संकल्प अन्यथा करण्याचे सामर्थ्य इतर देवतात नाही, कारण सर्वांचा स्वामी तोच आहे. भगवंत म्हणतात, अन्य देवतांच्या आराधनेने मिळणारे सुखभोगही माझ्या संकल्पानुसारच त्याला मिळत असतात. हे झाले सांसारिक सुखांच्या बाबतीत. परमानंद रूप मोक्ष तर कोणतीच देवता देऊ शकत नाही, कारण एक परमात्मा सोडून बाकी सर्व जीवच असल्यामुळे त्यांनाच परमानंद प्राप्त नाही, तर त्या इतरांना त्याचा लाभ कोठून देणार? म्हणून अन्य देवतांना प्रसन्न करण्याचा खटाटोप हा व्यर्थ शीण आहे.
त्याऐवजी निवांत राहून श्रीहरी नामस्मरण करणेच योग्य. परमानंदाचा प्रदाता तोच आहे. मनुष्य प्रपंच सुखाचा करण्यासाठी रात्रंदिवस किती काबाड कष्ट करतो बरे, पण त्यामुळे त्याला सुख मिळाल्याचे दिसते का? संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे त्याच्या वाट्याला येत असते. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात माऊली म्हणतात, चोहो बाजूंनी वणवा पेटला असता, तेथून दूर निघून जाऊ नये काय? तसेच या दुःखमय संसारात आल्यावर हरीचे भजन करू नये काय? हरिभजन न करता या दुःखातून पार होण्यासाठी त्याच्या अंगी असे कोणते बळ आहे बरे? विद्येचे की वयाचे? येथील सर्व भोगाचे विषय हे एका देहाच्या सुखाकरिता आहेत आणि तो देह तर काळाच्या तोंडातच पडला आहे. मनुष्याचे प्रयत्न सुखाकरता असतात, पण कामनेमुळे तो धर्माधर्माचा विचार करीत नाही. शिवाय विषयासक्त बुद्धीमुळे धर्माधर्माचा विचार त्याला करता येत नाही. अशा स्थितीत केलेले कर्म दैवगत्या पापपुण्यापैकी ज्या सदरात पडेल त्यानुसार त्याला सुखदुःख रूप फळ भोगावे लागते. अशा या बेभरवशाच्या संसारात आपल्या प्रयत्नाने कसे व किती सुख मिळवता येईल हे जाणूनच श्री भगवंतांनी दुःखाला कारणीभूत होणाऱ्या पापकर्माचा नाश करून सुखाची प्राप्ती करून देईल अशा नामस्मरणादी भक्ती मार्गाचा जीवाला सोपा उपाय सांगितला आहे. संसार सत्य आहे असे समजणे हेच संसाराचे धरणे होय. हे संसाराचे धरणे कोणत्याही साधनाने तुटत नाही. उलट इतर साधने त्या धरणाला सहाय्यक होतात. ज्ञानाने हे धरणे खोटे आहे हे समजले तरी ते निःशेष सुटत नाही. त्याला उपाय म्हणजे अखंड नामस्मरण करणे हाच. जीवाला स्वसामर्थ्याने तोडण्याला अशक्य असे संसारबंधन संसारातल्यासारखे कष्ट न करता केवळ वाचेने उच्चारणाला सुलभ अशा नामस्मरणाने निःशेष तुटते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.